नमस्कार. श्रुती नेजा या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत एक आगळीवेगळी आमटीची रेसिपी घेऊन आली आहे. ही रेसिपी खरं तर साऊथ भागामध्ये केली जाते आणि उन्हाळ्यामध्ये तर शरीराला थंडावा देण्यासाठी तर खूप चांगली आहे. चला मग सुरुवात करूया. त्याआधी एक छोटीशी काकडी धुवून त्याचे साल काढून घ्यायचं आहे. आता मी पुढचे काही दिवस मला माहीत असलेले साऊथच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर करून घ्या. इथे काकडीचे छोटेसे काप करून घ्यायचे. जेवढी आपण काकडी घेतली आहे तेवढेच आपल्याला कैरीचे काप घ्यायचे आहे. आता एका कढईमध्ये सगळ्यात आधी कैरीचे काप घालून घेऊयात. त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं तिखट घालायचं आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट घालू शकता. मीठ आणि साखर. जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही गुळाचा वापर देखील करू शकता. आता आपण हे कैरी पाणी घालून एक 5 मिनटे शिजू द्यायचं आहे. झाकण लावून आपण शिजलो की लवकर शिजून येते. मध्ये 2-3 मिनटानंतर आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि कैरी नरम झाली का बघायचं आहे, कारण मी ते पाणी खूप कमी घातलं आहे. आता कैरी नरम झाल्यानंतर मी काकडीचे काप घालणार आहे. काकडी आपल्याला शेवटीच घालायची आहे, कारण काकडी शिजायला फार वेळ लागत नाही. आता थोडंसं आल्याचं कीस आपण घालूया, त्याच्यामुळे त्या आमटीला चव खूप छान येते. हे बघा, ते परत एकदा थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 1 मिनटं शिजून घ्यायचं आहे. इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मला पेस्ट तयार करून घेते. हे बघा, इथे आपला पेस्ट तयार झालेला आहे. आता काय करायचं आहे, आपलं काकडी देखील नरम झालेली आहे. हे बघा, पाणी सगळं गेलेलं आहे, कारण मी खूप कमी पाणी घातलं होतं. आता मी थोडंसं वरून पाणी घालणार आहे. थंड पाणी घातलं तरी चालेल. हे बघा, तुम्हाला आमटी किती पातळ हवी तसे तुम्ही पाणी घालू शकता. मी फक्त दोघांपुरती करत होते, त्यामुळे मी कमी पाणी सुरुवातीला घातलं होतं. आता याच्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. याला 2 मिनटं हलवत राहायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे, कारण जे खोबरं घातलं होतं ते थोडंसं नरम होईल. आता इथे फोडणीसाठी 1 चमचा तेल, त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग, बाकीचे आपण नेहमी फोडणी घालतो तसं मोहरी आणि जिरे घालायचे आहेत. आता थोडंसं लसूण आपण टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये अजूनखीन याचा चव वाढवण्यासाठी उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ आपण लसूण नंतरच घालायची आहे, कारण उडदाची डाळ ही लवकर लाल होते. आता इथे थोडंसं आपण कढीपत्ता घालूयात आणि उडदाची डाळीचा जी चव असते ती आमटीमध्ये खूप छान लागते. इथे सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. तुमच्याकडे बेडगी मिरच्या असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. मिरच्या थोड्याशा लाल झाल्या की आपल्याला आमटीमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, फोडणी टाकून ह्याला मस्त 1-2 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. ही आमटी तुम्ही भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक द्या आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नव्या व्हिडिओसोबत. बाय बाय.